ती म्हणजे एमआयएम आणि मनसे सोबत काँग्रेस युती करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून येते। 2 दिवसांच्या बैठकीत मनसे सोबत जाण्याचा एकही प्रस्ताव नाही। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी नाही अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। महापालिका निवडणुकीबाबत मात्र वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं सुद्धा माहिती समोर येते। अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळते। एमआयएम आणि मनसे सोबत काँग्रेस युती करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून बघायला मिळते। 2 दिवसांच्या बैठकीत मनसे सोबत जाण्याचा एकही प्रस्ताव नाही। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी नाही अशी माहिती सूत्रांकडून येते। सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुस्मिता, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एमआयएम आणि मनसे सोबत काँग्रेसची युती नाही होणार अशी माहिती सूत्रांकडून येते। नक्कीच अतिशय महत्त्वाची बाब काँग्रेसच्या 2 दिवसांच्या बैठकांदरम्यान स्पष्ट झालेली आहे, ज्यामध्ये मनसे आणि एमआयएम सोबत आपले विचार जुळत नसल्यानं स्थानिक पातळीवरती देखील त्यांच्यासोबत जाणं फायद्याचं नसल्याचं काँग्रेसच्या एकूणच बैठकांमध्ये स्पष्ट झालेलं आहे। मनपा निवडणुकीत मात्र वेट अँड वॉचची भूमिका ही घेतली जाणार आहे। त्याबाबत अजून कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा पक्ष नेतृत्वाकडे आले नसल्याचं सुद्धा पाहायला मिळते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे आणि एमआयएम या 2 पक्षांबाबत कुठल्याही पद्धतीनं एकत्र येण्याचा विचार नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होऊ शकत नाही, अशा पद्धतीची भूमिका स्पष्ट झाल्यानं आता एबी फॉर्म वाटपादरम्यान सुद्धा हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळतंय। सुस्मिता, खरं तर याआधी सुद्धा अशी चर्चा रंगलेली होती की मनसे सोबत जायचं की नाही जायचं। काँग्रेस नेत्यांमध्ये सुद्धा यामध्ये संभ्रम बघायला मिळत होता। मात्र आता अशी माहिती येते की मनसे सोबत किंवा आता एमआयएम सोबत सुद्धा काँग्रेस युती करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून स्पष्टपणे सांगितली जाते। या सगळ्या चर्चांमध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे होते। भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आलेली होती, परंतु महाविकास आघाडीच्या अनेक घटक पक्षांमध्ये मनसे विविध अंगांनी सहभागी होत असताना त्यांचा थेट समावेश इंडिया अलायन्समध्ये नाही, एमआयएमचा देखील इंडिया अलायन्समध्ये समावेश नाही आणि गेल्या काही दिवसांमध्ये मनसेची गेल्या काही वर्षांमध्ये एमआयएमची जी भूमिका आहे ती पक्षाच्या भूमिकेला साजेशी नाही आणि जरी आपण या दोन्ही पक्षांसोबत एकत्र जायचा विचार केला तरी त्या सगळ्या समीकरणातनं पक्ष नेतृत्व किंवा पक्षाचे कार्यकर्ते यांना काही विशेष फायदा होणार नसल्याचं वारंवार अधोरेखित होत असल्यानं या प्रस्तावाबाबत पक्षश्रेष्ठींनी स्पष्टपणे नकार दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। एमआयएम आणि अल्पसंख्याक मतदार हा एकमेकांशी जोडलेला जरी वाटत असला तरी सुद्धा त्यांची काम करण्याची पद्धत आणि आपली पद्धत ही वेगळं असल्याचं या बैठकीमध्ये अधोरेखित करण्यात आलं। त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये वंचितला जरी सोबत घेऊन काँग्रेस चालत असली तरी सुद्धा मनसे आणि एमआयएम बाबत मात्र काहीशी दूरी बनवून ठेवण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं केलं जात आहे। या सगळ्या संदर्भात सुस्मिता, राजकीय वर्तुळात कशी चर्चा होते किंवा मनसेकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का? मनसेनं देखील यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे, मनसेचं अस्तित्व विशेष करून मुंबई आणि शहर भागांमध्ये, मुंबई आसपासच्या परिसरामध्ये सर्वाधिक असल्यामुळे त्यांचा थेट परिणाम हा मुंबई बाहेर पाहायला मिळत असल्याचं अनेक अंतर्गत सर्वेक्षणांमधनं स्पष्ट झालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बैठकींदरम्यान स्थानिक पातळीवरती ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या अनुषंगिक काँग्रेसच्या वतीनं प्रस्ताव हे अध्यक्षांसमोर मांडण्यात आलेले होते। त्यामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर वंचित आणि मित्र पक्षांसोबत सुस्मिता, त्यामुळे आता काय नेमकी प्रतिक्रिया येते, कशा घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया। आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंसह अनेक दिग्गज नेत्यांचा यामध्ये समावेश आहे। मात्र या यादीमध्ये छगन भुजबळांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। शिवाय रुपाली ठोंबरे पाटील यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये नाहीये। तर आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली चाकणकरांचा समावेश मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत बघायला मिळतोय।